आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार असो वा विरोधक युती म्हणून लढणार की स्वबळावर लढणार अशा चर्चा सुरू आहेत आणि या चर्चा सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुंबई, ठाणे आणि पुणे महानगरपालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अमित शहा 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी राज्यातील पालिका निवडणुकीचा आढावा घेतला। तेव्हा मुंबई, ठाणे, पुणे शहरात स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते। अमित शहा काल मुंबईत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली। या भेटीत शिंदेंनी मुंबईतील जवळपास 107 जागांची मागणी केल्याचं देखील कळत आहे। खरं तर या संदर्भात सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली। त्यामुळे आगामी पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार का असा सवाल उपस्थित होतोय। भाजपाने कधीच दिलेले शब्द पाळले की ते मला आठवत नाही। त्यामुळे एकनाथ शिंदेनी जो उठाव केला, अगदी बाळासाहेबांचे विचार घेऊन गेले। जे काही आमदारांनी बाळासाहेबांचं नकही नाही पाहिलं ते पळून गेलेले पण सांगतात की बाळासाहेबांचे विचार। त्यामुळे ह्यांच्यावर हास्यास्पद आहे सगळं। आपण मुंबईकरांना एकच सांगते की या मुंबईमध्ये ही संकट आल्यानंतर पहिला धावलाय तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आदेश द्यायच्या आधी शिवसैनिक आणि मग तर सरसकट सर्वच उतरलेले आहेत तुमच्या मदतीसाठी आणि करत आहेत। आता त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय निवडणूक आयोगाला कळवलं जाईल आणि त्याच्यानंतर निवडणुका दृष्टिक्षेपात येतील। त्यामुळे आता त्या निवडणुकीच्या संदर्भात इतक्या प्रीमॅच्युअर एकतर आमच्यात चर्चा झालेलीच नाही, आमच्यातच अजून प्राथमिक चर्चेला सुरुवात नाही। या तिन्ही नेत्यांच्या मध्ये चर्चा अजून थोडीशी लांब आहे आणि अमितभाईंच्याकडे तर अजून खूप लांब आहे। आता ही स्पष्टपणाची भूमिका मांडतो की महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्हाला सोबत जायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।